शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात 48 तासाचा अंदाज देणारे संध्याकाळचा व्हिडिओ आपण केवळ 48 तासासाठी देत असतो. विदर्भामध्ये समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो की विदर्भामध्ये थोड्या पावसाळी ॲक्टिव्हिटीज आहेत. तसं महाराष्ट्रात उर्वरित भागात फारशा ॲक्टिव्हिटीज नाहीत. शिवाय आपण या ठिकाणी जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते अजून हलक्या स्वरूपात कायम आहे, ज्याने मान्सूनला अडकाव केलेला आहे. परंतु केरळपर्यंत या वातावरणाचा प्रभाव पोहोचल्यामुळे त्या ठिकाणचे काही निकष बदलण्याची शक्यता आहे. त्याच वेळेस आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी असलेल्या वादळी प्रणालीचा पुढील मार्गही आता निश्चित होईल. 28 तारखेचा विजांचा कडकडाट आपण जर बघितला तर विदर्भातील बऱ्याच भागात हे वातावरण तयार झालं. आपण पुढील 48 तासाचा जर अंदाज या मॉडेलमध्ये घेतला तर या 48 तासामध्ये आपल्याला या पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. शिवाय दक्षिण कोकणामध्ये आणि थोडा सांगली सोलापूरच्या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. म्हणजे पुढील 48 तासात केवळ याच भागात पावसाची शक्यता आहे. GFS मॉडेलने ही तुरळक पावसाची शक्यता विदर्भामध्ये व्यक्त केली आहे. तर कोकणामध्ये 30 तारखेला पावसाची सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे. 31 तारखेला मोठ्या प्रमाणात वातावरण तयार होणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या उत्तरेकडून होण्याची सुरुवात होईल. कोकणात मात्र वातावरण उद्यापासून बदलण्याची शक्यता आहे. आपल्या अंदाजानुसार पुढील 48 तास उष्णतामान आहे, परंतु उष्णतेची लाट उद्यापासून कमी होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे भारतातील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होऊन मान्सून पूर्व पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण वाढायला सुरुवात होईल. थोडं उत्तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागात देखील एक WDचा प्रभाव सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि त्याची ट्रफ जवळपास बंगालच्या उपसागरातील वातावरणाशी जोडत असल्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. त्यामुळे त्याच दरम्यान दक्षिण कोकणातही पावसाची शक्यता वाढते आहे. साधारण आपल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात या मध्य प्रदेशकडे आणि राजस्थान, गुजरातकडे असलेल्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या उत्तरेकडील भागातून होऊ शकते. त्यामुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक भागामध्ये पावसाचं प्रमाण 31 तारखेला वाढू शकतं आणि महाराष्ट्रात एकूणच पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे प्री मान्सून ॲक्टिव्हिटीज 31 तारखेपासून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्या आजही आहेत, परंतु अतिशय कमी प्रमाणात आहे. ECMWF मॉडेलने या मॉडेल व्हर्जनमध्ये सुरुवातीला उद्या कोकण किनारपट्टीला वाढणारी ढगाळ परिस्थिती दाखवलेली आहे. विशेष उद्याच कुठेही पावसाची परिस्थिती दिसली नाही तरी पूर्व विदर्भात थोड्या पावसाच्या घटना वाढू शकतात असा अंदाज आहे. 30 तारखेला थोडं घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भ या दृष्टीने थोडं वातावरण बदलणं अपेक्षित आहे. पण बघतो की 30 तारखेला रात्री बऱ्यापैकी पावसाळी वातावरण गुजरात आणि मध्य प्रदेशकडून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकू शकतं. साधारणपणे हा अंदाज आहे आणि याचा परिणाम अगदी नाशिकच्या काही भागात, नंदुरबार, धुळे, जळगावच्या काही भागात होणं अपेक्षित आहे. त्याच दरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात देखील पावसाळी वातावरण वाढणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, अगदी बार्शी, सोलापूरपर्यंत याचा थोडा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे किती वातावरण बनतं आहे यावर सर्व बाबी अवलंबून आहेत. परंतु प्री मान्सून हा 31 तारखेपासूनच सक्रिय होईल. त्यामुळे 29-30 तारखेला म्हणजे पुढील 48 तासात फार वातावरण नाही, परंतु 48 तासानंतर प्री मान्सून ॲक्टिव्हिटीज
प्रभावीपणे सुरू होतील. आपण जर केरळमधील थोडी परिस्थितीवर लक्ष केंद्रित केलं तर आपल्या लक्षात येईल की केरळमध्ये अरबी समुद्रातील वारे येऊन पोहोचले आहेत. बऱ्यापैकी पावसाळी परिस्थिती केरळमध्ये वाढते आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सूनसाठी पोषक स्थिती देखील निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. 29-30 तारखेला ही पोषक स्थिती वाढत जाईल आणि 31 तारखेला या वातावरणाचा प्रभाव केरळमध्ये अधिक वाढेल असं दिसतंय. आपण बघूयात की मान्सूनची किती प्रतीक्षा आणखी करावी लागते. व्हिडिओच्या शेवटी आपण मान्सूनवर पुन्हा एकदा नजर टाकूयात. काल 27 तारखेला ज्या भागामध्ये मान्सून सरकला होता त्या भागात आजही आहे. पुढील 2-3 दिवसामध्ये काय प्रगती होते यावर आपण लक्ष ठेवून आहोत, कारण केरळच्या वेशीवर येऊन मान्सून थांबलेला आहे. कोणत्याही क्षणी तो केरळमध्ये प्रवेश करू शकतो, परंतु त्यासाठी निर्धारित करण्यात आलेले निकष पूर्ण होणं देखील आवश्यक आहे. आपण बघूयात. निर्धारित तारीख 1 जून आहे. तोपर्यंत केरळमध्ये मान्सून येणं अपेक्षित आहे आणि नंतर पुढील 7 दिवसामध्ये तो तळकोकण आणि नंतर मुंबईकडे रवाना होईल असा अंदाज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय